महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण कृषी शास्त्रज्ञांच्या पाहणीत कोबी पिकाचे 100% नुकसान। अहवाल प्राप्त होताच ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार करणार अंबादास जाधव। दिनांक 9 कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांच्या पाहणीत कोबीच्या सदोष बियाणामुळे मोहमुख तालुका कडवण येथील शेतकरी अंबादास जाधव यांचे 100% नुकसान झाल्याचे उघड झाले आहे। तसा अहवाल त्यांना तालुका कृषी कार्यालयाकडून लवकरच देण्यात येणार आहे। तालुक्यातील मोहमुख येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख तथा शेतकरी अंबादास जाधवचे शेतातील कोबी या भाजीपाला पिकाचे बियाणे बोगस निघाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। बाबत त्यांनी तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी हिरे यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती। तसेच श्रीमती कौशल्याबाई साबळे राहणार जांभले तालुका कडवण जिल्हा नाशिक यांनी रबी कांदा पिकास अनपेक्षित फुलोरा आल्याबाबत बियाणे संबंधी पीजी पोर्टलवर तक्रार केली होती। त्यानुसार त्या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 8 जून रोजी प्रभारी अधिकारी कृषी विज्ञान केंद्र वडेल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती क्षेत्रीय भेटीसाठी शास्त्रज्ञ उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती। त्यानुसार आज दिनांक 9 जून रोजी सकाळी 10 वाजता कृषी शास्त्रज्ञ पवन चौधरी यांनी मोहमुख येथील बाधित क्षेत्र पाहणीसाठी भेट दिली। यावेळी दोघेही शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र तपासण्यात आले। या पिकांचे 100% नुकसान झाले आहे। त्याचा अहवाल त्यांना लवकरच देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले। यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी कडवण अशोक डमाडे, उपकृषी अधिकारी कला पवार, कृषी सहाय्यक कृषी अधिकारी दिलीप ठाकरे, शेतकरी अंबादास जाधव, अशोक जाधव, वसंत जाधव, पोपट लहाने, उपसरपंच भगवान जाधव, शंकर लहाने, प्रवीण देवघरे, निंबा जाधव, शैलेश जाधव, सुनील जाधव, गणेश लहाने, किशोर लहाने, मयूर लहाने आदी उपस्थित होते। डॉक्टर पवन चौधरी, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वडेल तालुका मालेगाव, सदोष बियाण्यामुळे प्रत्येक कोबी रोपाला 4 दांडे निघाले आहेत, त्यामुळे कोबीचा गड्डा तयार होणार नाही। येथील पिकाचे 100% नुकसान झाले। तसा अहवाल शेतकऱ्यांना 2 दिवसात देण्यात येईल। अंबादास जाधव, शेतकरी मोहमुख, माझे कोबी पिकाचे 100% नुकसान झाले असल्याचे शास्त्रज्ञांच्या पाहणीतून निष्पन्न झाले। तसा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी स्वतः ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार करणार आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।